नमस्कार. आपण ऐकत आहात ज्ञानेश्वरी एक अपूर्व शांतिकथा. या प्राध्यापक व दी कुलकर्णी यांनी ज्ञानेश्वरीवर दिलेल्या व्याख्यानातील पुष्प 15वे वाचन करीत आहेत अनंत साने. पुष्प 15वे. भक्ती किंवा उपासनाकांड 12व्या अध्यायात बरं होतं. तर ही भक्ती किंवा उपासना यांचं समालोचन करून मग ज्ञानकांडाकडं आपल्याला जायचं आहे. शेवटच्या श्लोकामध्ये धर्म्यामृत असा शब्द आलेला आहे. त्याचा मी फक्त काल उल्लेख केला. येतु धर्म्यामृतमिदं यथोक्तम पर्युपासते. जे हे अमृत धर्म म्हणजे धर्माला धरून असलेलं या अमृताचा आस्वाद घेतात ते अतीव मे प्रिया, माझे फार लाडके आहे. अर्जुनाने पहिला प्रश्न जो केला त्याचं उत्तर प्रारंभीच कृष्णानं सांगितलं की मय्यावेश मनोये माम, म्हणजे जे आपलं मन माझ्या ठिकाणी समर्पित करतात ते माझे आवडते आहेत. अध्यायाच्या शेवटीही अतीव हे आणखी तिथं अधिकतेनं सांगितलं, ते माझे फार लाडके आहेत. हे कोणचं अमृत आहे धर्माला धरून सांगितलेलं, तर ते भक्तीच आहे हे आपण पाहिलं. हा भक्तियोग गीतेमध्ये खरं तर 6व्या अध्यायापासून आणि त्याच्या आधीही बीजरूपानं मी त्याच्या वेळी उल्लेख केलेला होता, पण 6व्या अध्यायापासून तो सुरू होतो. 6वा अध्याय आपण योगाचा मानतो, कुंडलिनीचा मानतो, पण त्याचा अखेरचा भाग जो आहे तो भक्तीत संपलेला आहे. चित्ताची एकाग्रता कशी करावी हे 6व्यात सांगितलं. विनोबानी 6 ते 12 या अध्यायामध्ये एक सूत्र सुंदर दाखवलं आहे की 6व्यामध्ये चित्ताची एकाग्रता समाधीनं योगानं आपण साधावी. 7व्यामध्ये हे एकाग्र चित्त परमेश्वराच्या चरणाशीच करावं हे सांगितलं. मग पुढे हे जे एकाग्र चित्त आपण करतो ते अखंड एकाग्र राहावं असं सातत्य त्याच्यामध्ये असावं ते 8व्यामध्ये सांगितलं. ज्या वेळेला आपल्याला ठेवायचा आहे देह त्यावेळेला त्याचं स्मरण कर, म्हणजे मग तुला पुढचा जन्म प्राप्त होणार नाही. तेव्हा देहांताच्या वेळेला ते पाहिजे म्हणून अखंड सातत्यानं ही एकाग्रता ईश्वराच्या ठिकाणी पाहिजे हे 8व्यामध्ये सांगितलं. 9व्यामध्ये ती समर्पणता सांगितली. पत्रम पुष्पम फलम तोयांच्या निमित्तानं ही समर्पणता त्या चित्ताची आत्म्याची सर्वस्वाची त्या कर्माचं कर्मफलाचं ही तिथं सांगितलं. 10व्यामध्ये हे साधावं म्हणून सृष्टीत जिथं जिथं म्हणून माझ्या तेजाचा उत्कर्ष दिसतो त्याला आपण विभूती म्हटलं. विभूतीची पूजा उपासना तू करत राहा हा एक तऱ्हेचा क्रममार्ग सांगितला. 11व्यामध्ये या सगळ्याचं समग्र एकरूप दाखवलं की चित्ताची एकाग्रता या विभूतीतच आणि त्या विभूतीतच असं नाही तर विश्वाच्या ठिकाणी समग्र एकाग्रता चित्ताच्या ठिकाणी तू कर. आणि 12व्यामध्ये मग ह्या संबंध भक्तिक्रमाचा समाप्तीचा असा भाग येतो आणि तो अतीव प्रिय आहे असा जो भक्त एकाग्रतेनं अखंडतेने सातत्यानं एके ठिकाणी अनेक ठिकाणी सर्व ठिकाणी मला पाहतो अनुभवतो, तो मला जोडून राहिलेला आहे. कणाकणात तो माझ्यामध्ये प्रवेश करतो, विश्वाच्या रूपानेही माझ्यामध्ये प्रवेश करतो. असा जो भक्त असेल बुद्धीनं आणि मनानं आत्म्यानं आणि देहानं सर्वेंद्रियानं माझा जो होतो तो अतीव प्रिय आहे असं म्हणून हा भक्तीचा भाग इथं पुरा होतो. धर्म्यामृतम याच्यावरून एक गोष्ट मला आपल्या पुढे ठेवायची आहे की भक्ती हे अमृत आहे, हे दिव्य अमृत आहे आणि ह्या दिव्य अमृताची धारा संबंध ज्ञानेश्वरीमध्ये वाहते आहे. तीच प्रधान धारा आहे असं माचणूरचे बाबा महाराज आर्वीकर यांनी म्हटलेलं आहे. या 12व्या अध्यायावरती त्यांनी स्वतंत्र भाष्य लिहिलेलं आहे. जसं ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेच्या प्रत्येक पदावरचं भाष्य आहे तसं बाबा महाराज आर्वीकर यांनी ज्ञानेश्वरीतल्या 12व्या अध्यायातील प्रत्येक पदावर भाष्य लिहिलेलं आहे. म्हणजे
ज्ञानेश्वरीतला एक एक शब्द घेतलाय आणि त्यावरती भाष्य केलेलं आहे, हे ध्यानात घ्या. म्हणजे ज्ञानेश्वरीला त्यांनी वेदमंत्रा इतकं पवित्र मानलेलं आहे. ही मंत्राक्षर आहेत आणि केवळ 12व्या अध्यायावरती 2 मोठे ग्रंथ आहेत त्यांचे. एकेका पदावरती भाष्य. मी काल तुम्हाला पहिली ओवी सांगितली, जय जय शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. त्याच्यावरचं भाष्य जवळजवळ 50-60 पानं आहे. तेव्हा या ग्रंथात काय आहे, ही दिव्य अमृताची धारा कशी वाहते आहे हे सांगणारा तो ग्रंथ आहे. त्यांनी हे भक्तीचं सूत्र किती विशद केले आहे ते सांगतो. कारण ज्ञानेश्वरीचा अखेर अर्थ ज्ञानोत्तर प्रेमभक्ती हा आहे. तर त्यांनी असं सांगितलं, जरी अस्तुगिरीच्या उपकंठी रिगालिया रविबिंबा पाठ, हे किरीटी तू पहा सर्व रश्मी संचरताती त्याच्यामध्ये जातात. याच्यावरचं भाष्य 55 पानं आहेत. ते भाष्य करताना मला आपणापुढे बाबा महाराज आर्वीकर साक्षात्कारातून जेव्हा ग्रंथावरती लिहितात तेव्हा काय लिहितात ते सुचवायचे. त्यांना चटकन एक गोष्ट आठवली की भगवान श्रीकृष्ण संध्याकाळच्या वेळेला गायीना रानावनात सगळं चरून झाल्यानंतर परत येतात गोकुळामध्ये. तेव्हा भगवान श्रीकृष्ण पुढे आहेत, त्या गायी सगळ्या पाठीमागे येतात. कृष्ण गेल्यानंतर त्या तिथे थांबत नाहीत, आपोआप येतात. कृष्ण त्यांना बोलवत नाही, खेचत नाही, हाकत नाही, काही नाही, त्या येतात आणि कृष्णाबरोबर त्या येतात. कृष्ण शांत होतो घरामध्ये, त्या आपल्या गोठ्यात शांत होतात, ह्याची आठवण त्यांना होते. मग हा विष्णू स्वरूप तो भगवान आहे, त्या विष्णूमुळे त्यांना वैष्णव भक्तीची आठवण होते. आणि ही वारकरी भक्ती जी आहे ती वैष्णव स्वरूपाची भक्ती आहे. त्याचा धागा त्या विष्णूपर्यंत त्यांनी नेला आणि विष्णू या देवतेचा अभ्यास संशोधन त्यांनी केलं आणि असं दाखवलं की वेगवेगळ्या वैदिक ग्रंथामधून त्याच्या संदर्भात हे दाखवलं की ही सगळी भक्ती ही विष्णूची भक्ती आहे, वैकुंठाची भक्ती आहे. पंढरीच्या विठ्ठलाला आपण वैकुंठ म्हणतो. तेव्हा हा संशोधनाचा एक भाग आहे आणि साक्षात्काराचा भाग आहे. हे मिळून जेव्हा एखादं भाष्य निर्माण होतं तेव्हा काय प्रकारचं भाष्य होतं ते आपणाला येथे पाहायला मिळतं. तेव्हा बाबा महाराज आर्वीकर यांनी आणखी एक गोष्ट त्यात दाखवलेली आहे. दिव्यामृतधारा या ग्रंथामध्ये ती म्हणजे ज्या वेळेला तुमचं अंतःकरण भक्तीने भरून येतं त्यावेळेला तुम्ही एकटेच त्या देवतेशी समरस होता असं नाही, तर या सृष्टीशी तुम्ही समरस होता. देहामध्ये जशी जशी एक 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 चक्र उमलत जातात, भक्तीमुळे ही कुंडलिनी शक्ती जागी होऊन ही चक्र उमलत जातात. कारण भक्ती हाही एक योगाचा वेगळा प्रकार आहे हे त्यांनी दाखवले. नाथ संप्रदाय भक्ती नावाचा एक वेगळा प्रकार त्या ग्रंथात सांगितलेला आहे. तेव्हा ही चक्र जशी देहात उमलत जातात त्याच वेळेला सृष्टीतीलही चक्र उमलत जातात. सृष्टीच्या देहात ही अशी चक्र आहेत, हे आत्तापर्यंत कुठेही वाचायला मिळालं नव्हतं. तेव्हा सृष्टीतली शक्तिचक्र ही त्या क्षणी त्याच अवस्थेमध्ये तशाच रूपानं उमलत जातात आणि उमलत चाललेली सृष्टी त्याला वेगळी दिसायला लागते. जसा स्वतःचा देह त्याला वेगळा दिसायला लागतो तशी सर्व सृष्टीही त्याला वेगळी दिसायला लागते आणि सृष्टी आणि तो एकजीव होतो. पिंड ब्रह्मांड ऐक्य होतं. या भक्तीचं अंतिम स्वरूप हे पिंड ब्रह्मांड ऐक्य आहे आणि पिंड ब्रह्मांड ऐक्याच्या पलीकडे जो विश्वोत्तोलन आहे त्याच्यामध्ये शेवटी विसर्जन आहे, आनंदात्मक विसर्जन आहे, हेही त्यांनी त्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि हे नाथपंथीय भक्तियोगातच होतं, अन्य ठिकाणी होत नाही, असा त्या ग्रंथाचा एकूण आवाका आणि दृष्टिकोन आहे. एवढ्यासाठी मी आपणापुढे हे ठेवलं. ज्यांना ज्ञानेश्वरीच्या अंतरंगात उतरायचं असेल ज्ञानमार्गानं आणि भक्तिमार्गानं त्यांनी दिव्यामृतधार हा ग्रंथ वारंवार वाचायला पाहिजे. अवघड आहे, ज्ञानेश्वरी सोपी करण्यासाठी लिहिलेला ग्रंथ अवघड आहे, पण एकदा
त्या ग्रंथाची प्रकृती कळली व ज्ञानेश्वरीची प्रकृती आपल्या अंगी लागते आणि मग कळायला लागतं की ज्ञानेश्वरी काय आहे, दिव्यामृतधारा त्यातली काय हे कळतं. म्हणून या भक्तिरोगाचं खरं रहस्य या दिव्यामृतधारेनं ध्यानात येतं. त्या ग्रंथाचा माझ्यावरती प्रचंड प्रभाव पडलेला आहे. तो ग्रंथ वाचनात येईपर्यंत मी पुस्तक ठेवतो. त्या ग्रंथानंतर मी पुस्तकाच्या बाहेर खूप पडत गेलेलो आहे आणि जात आहे. अजूनही तो ग्रंथ हवा तेव्हा मी घेतो आणि पुन्हा सद्गुरू कृपा. ग्रंथ हेही गुरु आहेत आणि सद्गुरू तर प्रचंड गुरु असतात. तेव्हा या ग्रंथांच्यासाठी साधना लागते. त्याला दिव्यामृतधारा हा ग्रंथ आपण मोलाचा असा मानावा. तो सुदैवाने उपलब्ध आहे. ह्यापेक्षा अधिक बोललो तर मी प्रचारक आहे असं आपल्याला वाटेल, म्हणून मी ते बोलत नाही. दिव्यामृतधारा हे धर्म्यामृत ह्यामुळं माझ्या ध्यानात आलं आणि म्हणून मी आपणापुढे ठेवलं. आता 13व्या अध्यायाला जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा उपासनाकांड संपलेला आहे आणि सुरुवातीचा कर्मयोग, निष्काम कर्मयोग तो संपला. हा ज्ञानोत्तर भक्तीचा भागही तात्पुरता संपला. हे सगळं तात्पुरतं संपणं आहे. अखंड गीता या तिन्ही योगांनी संपृक्त झालेली आहे, संपूर्णपणे भरून व्यापून अशी राहिलेली आहे. पण आता इथं ज्ञानकांडाला सुरुवात होते आणि मग पहिलाच प्रश्न असा आहे, याला काही प्रास्ताविक नाही. ज्ञानेश्वरांनीही प्रास्ताविक केलेलं नाही. 2 अध्यायांची जोडणी ज्ञानेश्वर नेहमी करून दाखवतात. अध्यायाची संगती असं आपण त्याला म्हणतो. इथं त्यांनी काहीही केलं नाही. इतर भाष्यकारही आपापल्या परीने सांगतात. त्यांच्यामध्ये प्रचंड मतभेद आहेत. शंकराचार्यांनी एक संगती सांगितली, लोकमान्यांनी दुसरी सांगितली, नंतर वेदांत केसरी बाबा महाराज पंडित यांनी तिसरी सांगितली. या वेगवेगळ्या रीतीनं या संगती सांगितल्या जातात आणि विनोबा भावे यांची संगती पुन्हा वेगळी आहे. ज्ञानेश्वरांनी इथं संगतीही दाखविली नाही. एकदम प्रश्न जो मुळामध्ये आलेला आहे की क्षेत्र कशाला म्हणायचे आणि क्षेत्रज्ञ कशाला म्हणायचं. आता आपण खास ज्ञानाच्या प्रांतात उतरलो. याचा अर्थ पहिलं सगळं बाद झालं असं नाही. या सगळ्या अनुसंधानानिशी आपण क्षेत्र म्हणजे काय ते पाहणार आहोत, क्षेत्रज्ञ म्हणजे काय ते पाहणार आहोत. कारण संगती आंतरिक आहे, म्हणून बाहेरून व्यक्त केलेली नाही. काय आंतरिक संगती आहे? या देहाला क्षेत्र म्हणतात आणि ह्या देहाला जो खरं जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. म्हणजे हे आपल्याशीच बिलगलेलं प्रकरण आहे. मी क्षेत्र आहे म्हणजे काय, मला जाणतो म्हणजे काय, कोण जाणतं हे जाणून घेण्याची माझी स्वाभाविक इच्छा आहे. तेव्हा जे स्वाभाविक आहे तेच इथं विचारलं गेलेलं आहे. मनात असं येतं की इतक्या उशिरा का विचारलं, 12व्या अध्यायानंतर सुरुवातीला का नाही विचारलं गेलं. आमचा प्रश्न तो आहे, मी कोण, हे मी पाहतो ते काय, हे कुणी निर्माण केलं तो काय. तेव्हा जीव, जगत आणि जगदीश्वर हा आमचा मूळ प्रश्न आहे. त्यातला जीव, जगत आणि जगदीश्वर या संबंधीचा प्रश्न इथं उपस्थित झाला. इदं शरीरम कौंतेय क्षेत्रमित्याभिधीयते. हे पांडवा, अर्जुना, या शरीराला क्षेत्र असं म्हणतात. एतत् वेत्ती, या शरीराला, या क्षेत्राला जो जाणतो तम प्राहु क्षेत्रज्ञ, त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. तेव्हा या देहाला क्षेत्र, ते जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. याच्यावरती एकच ओवी भाषांत स्वरूपाची ज्ञानेश्वरांनी लिहिली आहे. भाषणही क्षेत्रज्ञम चापिमा वित्ती सर्व क्षेत्रेषु भारत. लगेच भगवानांनी असं सांगितलं की अरे, याला जो जाणतो तो क्षेत्रज्ञ. तो कोण जाणतो? मी. क्षेत्रज्ञ म्हणजे मीच. तेव्हा भगवंत हा क्षेत्रज्ञ आहे आणि हा देह हे क्षेत्र आहे. लगेच या देहाचं आणि त्या भगवंताचं नातं जोडलं गेलं. आपला मधला प्रश्न जगत हे काय आहे तो तसाच राहिला. एकदम हा देह त्या ब्रह्माशी जोडला गेला, जगदीश्वराशी जोडला गेला. म्हणून मग क्षेत्र म्हणजे काय
हे थोडंसं तपशिलानं सांगावं लागतं. हा देह म्हणजे क्षेत्र का आणि ह्याला जाणतो तेवढाच क्षेत्रज्ञ का? म्हणून क्षेत्र म्हणजे काय हा जो प्रश्न आहे तो 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये येतो. त्याच्यामध्ये कोणी कोणी आत्तापर्यंत कसा कसा विचार केला आणि त्यांच्यामध्ये मतभेद किती आहे ते ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे एवढंच मी सांगेन की ज्ञानेश्वर सामान्यतः सामान्यता म्हणण्यापेक्षा नाहीच कधीही पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष करत नाही. पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष याचा अर्थ आधी लोकांनी असं असं हे सांगितलेलं आहे. आता मी काय आहे ते सांगतो म्हणून त्याचं खंडन करून आपलं काय आहे ते सांगणं म्हणजे मंडन करणं ही त्यांची पद्धती नाही. या अध्यायामध्ये त्याने ती पद्धत मधून मधून स्वीकारलेली आहे. अमृतानुभवामध्ये 7व्या प्रकरणात अज्ञानाचं खंडन करताना तर ती सांगून पत्करले. प्रसंग होता तसा, इथं तसा प्रसंग वस्तुता नाही. पुढे येतो त्यावेळेत मी तो संदर्भ देईन, पण इथं त्यांनी एका श्लोकाच्या आधारे ही पद्धती आहे की अनेक ऋषींनी क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय हे सांगितले. उपनिषदेने सांगितले, वेदाने सांगितले, पण ते जाऊ दे. 6 प्रकार त्याचे दिलेले आहेत आणि मग व्याख्या दिली. महाभूतान्यहंकारो बुद्धिर अव्यक्तमेव च इंद्रियाणि दशेकेंच पंचेंद्रिय गोचरा इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातश्चेतनादुती एतक्षेत्र समासेन सविकारम उदाहर. याला क्षेत्र म्हणायचं. क्षेत्र हे 36 तत्वात आहे. कोणकोणतीही तत्व आहेत? पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांची तत्वरूप म्हणजे शब्द, रूप, रस, गंध आणि स्पर्श. नंतर पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, त्या ज्ञानेंद्रियांचं पंचविषय, कर्मेंद्रियाचे पंचविषय असं मिळून 20-25 झालं. यानंतर मन, बुद्धी, अहंकार हे सर्व मिळून जे होतं त्याचा एक संघात म्हणजे समुदाय आहे. त्या समुदायालाही एक स्वतंत्र अस्तित्व असतं. प्रत्येक माणूस वेगळा आणि सर्व माणसांचा मिळून समाज तो वेगळा. त्या समाज पुरुषाची शक्ती वेगळी, व्यक्तीची शक्ती वेगळी, म्हणून ही वेगवेगळी तत्व सांगितली. आणि ह्या सगळ्या तत्वांचा जो समुदाय त्याला संघात असं म्हटले. ते पुन्हा एक वेगळं आहे. आणि मग त्याच्यापासून जे विकार होतात, ज्या गोष्टी निर्माण होतात त्याच्यामध्ये मग इच्छा, द्वेष, सुख, दुःख, चेतना, धृती ही मिसळली. या 7 गोष्टी असं सगळं मिळून 36 तत्वांचं जे आहे ते क्षेत्र. तेव्हा केवळ या देहामध्ये येणारी पंचमहाभूत, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय त्या सगळ्यांची विषय म्हणजे तन्मात्र आणि मन, बुद्धी, अहंकार या सगळ्या ज्यातून जन्माला येतात ती मूळ प्रकृती, तिला महत असं म्हटलेलं आहे. तेव्हा मूळ प्रकृती त्याच्यामध्ये घातली की जो आकडा 36 होतो. लोकमान्यांनी तो 31 केलेला आहे. कसं 31 झालंय त्यांच्या हातून ते कळत नाही, पण झालंय खरं 31. याचं कारण पंच कर्मेंद्रियांचे विषय त्याच्यामध्ये त्यांनी घातले नाही. कर्मेंद्रियाची विषय आहेत म्हणजे हात, पाय, वाणी, गुद आणि उपस्थ ही 5 कर्मेंद्रिय आहेत. या 5 कर्मेंद्रियांच्या 5 क्रिया आहेत. मी हातानं पकडतो, सोडतो, पायानं चालतो, मलमूत्र विसर्जन मी करतो, वाणीनं मी बोलतो. ह्या पंचक्रिया आहेत. पंच कर्मेंद्रिय घेतली की त्यांचे पंच विषय येतात. तेव्हा कर्मेंद्रिय आणि त्यांचे विषय 10, ज्ञानेंद्रिय आणि त्यांचे विषय मिळून 10, 20 झाले. आता 5 आता सांगितली ती पहा बद झाले 25. मन, बुद्धी, अहंकार आणि प्रकृती आता सांगितली ती महाभूत झाले 25. मन, बुद्धी, अहंकार आणि प्रकृती हे पुन्हा 4 झाले. आणि या 7 गोष्टी असं सगळं मिळून 36चं जे होतं ते क्षेत्र आहे. हे सगळं देहाशी संबंधित आहे. माझ्या हा देह जसा इथं आहे तसा हा विश्वाचा देह आहे.
ज्याला आपण ब्रह्मांड असं म्हणतो, तेव्हा हे ब्रह्मांड हेही क्षेत्रामध्ये येते. त्यांनी पुढे असं म्हटलंय की मूळ जे ब्रह्मतत्व आहे त्याच्या अलीकडची जी सृष्टी आहे, अगदी गवत्याच्या पात्यापर्यंत किंवा पृथ्वीच्या कणापर्यंत ती जी सृष्टी आहे ब्रह्माच्या अलीकडची, ते सगळं क्षेत्र. तेव्हा क्षेत्र याचा विस्तार केवढा प्रचंड आहे तो तुम्ही पहा. हे जो जाणतो तो क्षेत्रज्ञ. आपण आपल्या देहापुरतं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, तोही आपल्याला जमत नाही. फार फार तर आपण आपल्या पृथ्वीपुरतं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, तोही आपल्याला जमत नाही. फार तर आपण पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एवढीच 3 मंडळी आपल्या आटोक्यातली आहे. एवढे विश्व आहे. आकाशामध्ये कितीतरी तेजोबल आहेत, पण ही 3 मंडळी तर आपली आहेत. त्यातला सूर्य आपल्याला तपासता येत नाही, पाहता येत नाही. चंद्र आपण बघतो, आता पाऊल त्याच्यावरती टाकलेलं आहे, पण बाकीच्या मंडळींचं काय, त्याच्या पलीकडचं काय, हे सगळं जे जे आहे ते जो जाणतो तो क्षेत्रज्ञ. म्हणून मीच तो क्षेत्रज्ञ असं ते सांगतात. मीच असं का ते म्हणतात याचा अर्थ आता ध्यानात घ्या. तेव्हा केवळ आपल्या देहाला आणि देहातल्या मनोविकारांना जाणणं एवढंच नाही, तर देहाच्या बाहेरचं ब्रह्मांड, त्या विस्तारानिशी त्याचा सर्व शक्ती, साऱ्या प्रवृत्ती, त्याची स्थिती गती, त्याचे परस्पराशी असणारे संबंध, असे जे कॉस्मिक ऑर्डर ज्याला आपण म्हणतो, विश्वरचना एकमेकांना बांधून घेणारी जी आहे ती जो जाणतो, त्याचा जो नियंता असतो तो ब्रह्मदेव. तो जे जाणतो तो त्याखाली असलेला, अशी ही तात्पुरती केलेली रचना आहे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांची. हे 5 आणि 6 मध्ये त्यांनी सांगितलं. आता या प्रत्येकाचं ज्ञानेश्वरांनी वर्णन केलेलं आहे. हा अध्याय आहे जवळजवळ 1150 ओव्यांचा. तर या प्रत्येकाचं वर्णन करताना ज्ञानेश्वरांनी काय वेगळं गुण एकापासून दुसऱ्याचं सांगितलंय तेवढं मी अधूनमधून दाखवतो. अहंकार याचा संबंधी ते बोलतात. अहंकार हा कसा असतो? अहंकार बाहेरून दिसत नाही, तो झाकलेला असतो. झाकलेला असला तरी तो फार प्रभावी असतो. गप्प बसून तो गडबड फार करतो. म्हणून हा अहंकार कसा आहे? जैसा ज्वरू धातुगतू अपत्याचे मिश पाहातू, मग झाली या आतू बाहेरी व्यापी. आतमध्ये तापाचं तत्व आहे. त्या बेट्याला बाहेर येता येत नाही. तो वाट बघतो, याने कुपत्य करू दे तर खरा. मी डोकं वर काढतो आणि मग त्यानं थोडं कुपत्य केलं की तो ज्वर जसा सबंध अंगभर पसरतो, तसा हा अहंकार आत दडून बसलेला असतो. तो वाट पाहतो, ज्वालामुखी वाट पाहतो, कुठं कवच मऊ झालेला आहे, नाजूक झालेला आहे, बाहेर पडू, तसा हा अहंकार असतो. आणि तो विध्वंसक रूपही घेऊ शकतो, विधायकही घेऊ शकतो, असं त्यांनी पुढं दाखवलेलं आहे. बुद्धी ही कशी आहे? बुद्धी ही निश्चयात्मक आहे. बरं आणि वाईट काय आहे ते ती दाखवते. म्हणून हे सुख, हे दुःख, हे पुण्य, हे दोख, का हे मेळ, हे चोख, म्हणजे हे निर्मळ नाही, हे निर्मळ आहे. ऐसे जे निवडी, जे अधोत्तम तुझे, जे साने थोर बुझे, ज्या दिठी पारखी जे विशोक जीवे, अशी ही बुद्धी आहे. अहंकार तो तसा. बुद्धी ही अशी चांगली. आणि मग सत्वगुणाची बुद्धी काय आहे ते सांगितले. मग कर्मेंद्रिय कशी असतात ते सांगितलं. नंतर मग इंद्रिय भेद कसे असतात या संबंधीचं वर्णन आहे. जिथं जिथं मला आवश्यक वाटेल तिथं तिथं मी अधिक स्पष्टीकरण देत जाईल. आता मन हे काय आहे? तर मन प्रत्यक्ष द्रव्य, मटेरियल, मॅटर दिलं असं नाहीये. ते शक्तिरूप आहे. काय कल्पना आहे त्याची? जी इंद्रिया आणि बुद्धी माझारलेली संधी, इंद्रिय आणि बुद्धी त्यांच्या मधल्या भागामध्ये त्याचं वास्तव्य असतं. आता त्याचं वास्तव्य कुठं आहे देहामध्ये? मनाचं वास्तव्य तसं सांगता येत नाही. सांगायचं ते हे की बाहेरून संवेदना येतात,
त्याचा निर्णय बुद्धी करते, संग्रह मन करते, मन त्याच्याकडे बुद्धीकडे ते पाठवतो. तेव्हा हे बुद्धी आणि ह्या ज्या सर्व संवेदना आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी त्या मनाला जागा दिलेली आहे. म्हणजे क्रिया करण्याच्या दृष्टीनं मानलेलं हे संधिरूप ते आहे. त्याला रजोगुणी म्हटलेलं आहे. सत्वगुण हा आपल्या जागी निवांत समाधानी असतो. तमोगुण हाही आपल्या जागी झोपलेला असतो. आळशी तो संतुष्ट म्हणून शांत, हा आळशी म्हणून झोपलेला. आणि रजोगुण हा क्रियाशील असतो. मन हे चळवळ करणारं चंचल म्हणून रजोगुणी त्याला म्हटलेलं आहे. निळीम अंबरी का मृगतृष्णा लहरी, तैसे वायाची फरारी वावो झाले. मन हे वायुरूप आहे. त्यामुळे आकाशाचा निलिमा जसा आपल्याला जाणवतो, प्रत्यक्षात आकाश हे निळ्या रंगाने रंगवलेलं नाही. आकाशाला रंग नाही, पण तो निळा दिसतो. शास्त्रीय कारण त्याची आपल्याला माहिती आहे. पण आकाशाचा निलिमा जसा भासतो किंवा मृगजळ जसं भासतं तसं मन हे भासतं. पण मन हे कार्य करत असतं. भासतं याचा अर्थ त्याचा अभाव नव्हे, तिथे शून्यता नव्हे, ते आहे आणि ते क्रियाशील आहे. त्याची गती ही वायुगती आहे, त्याची शक्ती ही रजोगुणाची आहे. असं मनाच्या संबंधी त्यांनी म्हटलेलं आहे. वायुतत्व हा शब्द प्रत्यक्ष त्यांनी वापरलेला आहे. आणि दशधा वायुतत्व, वायूचे 10 प्रकार, प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे झाले. त्यांचे पुन्हा उपप्रकार झाले. या सर्वांशी कार्य करणारा देहबळ, या 5 प्राणांची देहातली अवस्था आपल्याला माहीत आहे, त्यांचे कार्य माहीत आहे. त्यांना सहाय्यक असे आणखी 5 प्राण, असे 10 प्राण मिळून देहातली ही चेतना, तिच्या पाठीमागचं तत्व मन म्हणून त्याचं स्पष्टीकरण त्याने दिलेलं आहे. एरवी मन नाही हे स्पष्ट केलं. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची अवयव. मन नावाची कल्पना आहे, पण ही कल्पना सुद्धा कार्य करणारी कल्पना आहे. मग त्यांनी पंच ज्ञानेंद्रिय, त्यांचे विषय या संबंधी सांगितलं. रंग, रूप, रस, गंध, स्पर्श या संबंधीचं. सुख आणि दुःख, इच्छा हे काय आहे? तर इच्छा खरं तर मूळ संकल्प आहे. त्या आदी ब्रह्मानं संकल्प केला की मी एकटा आहे, मला करमत नाही, मला अनेक होऊ दे, मला क्रीडा करू दे, मला माझं लीला नाटक पाहू दे वगैरे. तो जो मूळ संकल्प आहे त्याच्याशी याचा थेट संबंध नाही. पण या देहामध्ये जो प्राण येतो त्याचे संकल्प असतात की मला ते मिळो, मला हे मिळो, मला हे नको, मला ते पाहिजे. हे जे संकल्प येतात त्याला त्यांनी इच्छा म्हटलेलं आहे. आणि या इच्छा सुखासाठी होत असतात. त्या पूर्ण झाल्या नाही की दुःख होत असतो. तेव्हा इच्छा, सुख आणि दुःख ही तिन्ही मिळून एकत्र इथं आणून त्याने ठेवली. आपल्याला हे माहीत आहे की अनुकूल वेदनीयम सुख, प्रतिकूल वेदनीयम दुःखम वगैरे वगैरे. तर त्याच्याशी याचा संबंध येऊन जातो. वर्णन कसं केलंय ते थोडंसं सांगतो पहा. अगा मुखमेळे वीण पिलियाचे पोषण, करा निरीक्षण कुर्मी जेवी. कुर्मी म्हणजे कासवी. आपल्या पिलाचं पोषण करते. प्रत्यक्ष कासवीला दूध नसतं, ती दृष्टीनं पिलाकडे पाहते, दृष्टीने त्याला नुसतं कृपा दृष्टीने भरवते, त्याचं पोट भरतं. तशी ही मूळ इच्छा, मूळ संकल्प येत राहतात आणि ते इंद्रियांचं पोषण करतात. इंद्रिय कर्म करतात, मिळवतात, सुख होतं, नाही मिळवत दुःख होतं. आणि अशा तऱ्हेनं त्यांचे एकमेकाची संबंध चालू असतात. त्यानंतर मग पंचमहाभूत ही मूलतः एकमेकांचे मित्र नाही, हे एकमेकांचे शत्रू आहेत. हे शत्रू असूनही या देहामध्ये जेव्हा राहायला येतात तेव्हा मित्रत्वानं ते वागतात आणि त्यांच्यामुळेच खरा हा स्थूल देह निर्माण होतो. मी मागं स्थूल देह म्हणजे काय, सूक्ष्म देह म्हणजे काय, कारण देह म्हणजे काय हे सगळं सांगितलंय. त्यातल्या स्थूल देहापुरतं इथं त्यांनी वर्णन केले. ते असं तत्वा परस्परे
उघड जाती स्वभाव वैरे, मूलतः यांचा वैर आहे. पृथ्वी काय करते आणि पाणी काय करतं या दोघांच्या मध्ये सख्य नाही. पाणी पृथ्वीला स्वतःमध्ये विरवून टाकतं. अग्नी येतो, त्या पाण्याला उकळून नष्ट करून टाकतो. वायू येतो, त्या तेजाला म्हणजे अग्निरूपाला भडकावतो तरी, नाहीतर विझवून तरी टाकतो. तेव्हा ही सगळी तत्व एकमेकांच्या विरुद्धाची आहेत. आणि आकाश हे काय आहे? आकाश या सगळ्याला आपल्या पोटात घेतो. सगळ्यांच्या पोटातही ते शिरतं. म्हणजे घरातही ते शिरतं, मठातही ते शिरतं, बाहेरही ते असतं. स्वतःजवळ कुणाला ते येऊ देत नाही. ते निर्लेप राहतं. असं ते लबाडे आहे. असं वर्णन त्या आकाशाचं केलंय. तेव्हा ही पाचही तत्व एकत्र असूनही परस्पर विरुद्ध आपले स्वभाव विसरतात आणि देहाला आकार देतात, देहाला शक्ती देतात. आणि ही शक्ती आणि त्यांच्याकडून काम करून घेण्याची युक्ती ही प्राणामध्ये चेतना ही त्यात एक मानलेली आहे की चेतना असते, ही काम करून घेते. त्याचं वर्णन मग नंतर केलेलं आहे. एक दोन दृष्टांत आहेत चांगले. इथं दृष्टांत असा दिलाय. स्नेहसूत्रवन्नी मिळू स्थानी, धरिजे तो जनी दीपू होय. स्नेहसूत्रवन्नी, स्नेह म्हणजे तेल, सूत्र म्हणजे वात, वन्ही म्हणजे ज्योत, अग्नी. हे तिन्ही एकत्र जेव्हा येतात तेव्हा ती वात लागते, प्रकाश लागतो. तशी ही सर्व पाच मंडळी परस्पर विरोधी स्वभावाची जेव्हा एकजिन्सी होतात तेव्हा त्यांच्यामध्ये विधायक क्रियाशक्ती निर्माण होते. असा हा देह आहे. 10-12 दृष्टांत आहेत. त्यातला एक मी आपणापुढे ठेवला. नंतर मग ज्ञान म्हणजे काय याच्याकडे येतात. मी क्षेत्र प्रकरण संपवलेलं आहे. त्या प्रत्येकाच्या तपशिलामध्ये मला जाता येणार नाही. पण ही जी 36 तत्व आहेत ही एका बाजूला म्हटलं तर पार्थिव शारीरिक रूप आहेत आणि दुसऱ्या बाजूला शरीरातली मनस्तत्व आहेत. तेव्हा देह आणि मन मिळून जे क्रियाशील होतं ते क्षेत्र, याला जो जाणतो तो क्षेत्रज्ञ. तेव्हा ज्ञान ही गोष्ट काय आहे हा त्यानंतरचा दुसरा प्रश्न येतो. ज्ञान काय आहे हे कळल्यानंतर अज्ञान काय आहे हा तिसरा प्रश्न येतो. ज्ञान आणि अज्ञान दोन्ही नष्ट झाल्यानंतर ज्ञेय म्हणजे समजून घेण्यासारखं काय आहे हा चौथा प्रश्न येतो. ते कळल्यानंतर मग सगळे प्रश्न मिटतात. कारण एकमेव उत्तर ते आहे, मी आहे. एक आहोत आम्ही दोघं, दोन नाही, हे शेवटचं उत्तर आहे. हा अध्याय त्या उत्तराकडे जाणार आहे. हे सगळं बौद्धिक प्रकरण आहे. आपण ज्ञानकांडात उतरलेलो आहोत. तेव्हा अतिशय स्थिर मनानं आणि धीर धरून हे सगळं आपल्याला ऐकायला पाहिजे. हे आता ज्ञानाचं प्रयोजन कसं आणि स्वरूप कसं आहे. जया ज्ञानालागी गगन गिळतात योगी. ज्ञानेश्वर काय करतात, प्रत्येक वर्णनाच्या वेळेला त्या त्या गोष्टीचं महत्त्व विशद करतात. असं सांगतात की हे ज्ञान मिळवण्यासाठी योगी जन्मभर योग करतात. मीमांसात लोक यज्ञ करतात, ते तपानुष्ठान करतात, म्हणजे विद्वत्ता मिळवण्याच्या मागे लागतात. भक्ती मार्गानं ते आपला ध्येय झिजवतात, वेडेपिसे होतात वगैरे वगैरे. असं सगळं वर्णन केले. आणि इतकं करूनही हे ज्ञान त्यांना प्राप्त होत नाही. म्हणजे काय गोष्ट अवघड आहे याचं पहिल्यांदा स्पष्टीकरण ते देतात. आणि नंतर हे निरूप्य नाही, हे याचं वर्णन करता येत नाही ज्ञानाचं. आणि सांगतात की अनिरूप्य ते निरूपी जे त्याचं वर्णन मी आता करणार आहे. काल मी सुरुवातीला म्हटलं की गुरुकृपा दृष्टीचं का स्तवन केलं. कालचा प्रश्न असा होता की प्रेमाचं वर्णन कसं करावं हे सांगता येत नाही. तर ते प्रेम तसं वर्णन करता येत नाही, तसं ज्ञान देखील वर्णन करता येत नाही. हा सगळा विषयच अवर्णनीय आहे, अनिर्वचनीय आहे. त्याच्यासाठी शक्ती गुरुकडून पाहिजे. आणि गुरुची आठवण झाली की शब्दसृष्टी अंगवे. शब्दसृष्टी संबंध अंगात येते, मूर्ते मुखावाटे बाहेर पडते. असं
14व्या अध्यायाच्या प्रारंभीच म्हटलेलं आहे. तेव्हा ते अनिरूप्य निरूपी जे त्याचं जे वर्णन मी करतो कसं ते होईल पहा. ज्ञानेश्वरांनी आणखी एक सोय करून ठेवली की ते काय आहे त्याचं सरळ वर्णन मला करता येणार नाही. पण मी काय करीन की ज्ञानी माणूस कसं वर्तन करतो त्याचं वर्तनाचं वर्णन मी करतो. त्या वर्तनावरून ओळखा तो ज्ञानी आहे की नाही. मग ज्ञान कसं असतं हे तुम्हाला कळेल. तेव्हा कार्यावरून कारण ओळखा, क्रियेवरून तत्व ओळखा. मी त्याचं वर्णन करतो ती सोय आहे आणि ही सोय स्वीकारल्याशिवाय हे जे अनिर्वचनीय आहे त्याचं वचन म्हणजे सांगणं जमत नाही. उदाहरण दिलीत त्यांनी, ती उदाहरणं मी सगळी घेणार आहे. पै वसंताचे रेगवणे, झाडाचे साजेपणे, जाणीजे तेवी करणे, सांगती ज्ञान. वसंत ऋतू आला असं तो ऋतू सांगत येत नाही. पण जेव्हा आपल्याला असं दिसतं की झाडाला पालवी फुटली आहे तेव्हा ते पाहता क्षणी आपल्या लक्षात येतं की अरे वसंत ऋतू आला. ती पालवी सांगते वसंत ऋतू आला. तसं हा चालतो कसा, हा बोलतो कसा, हा पाहतो कसा, हा वागतो कसा हे पहा आणि समजून घ्या की हा सज्जन आहे की दुर्जन आहे, हा ज्ञानी आहे की अज्ञानी आहे. दुसरं असं दिले, अगा वृक्षाची पाताळी जळ सापडे मुळी, ते शाखांची या बहारी बाहेर दिसे. ज्या झाडाला भर उन्हाळ्यामध्ये ते झाड एकटंच माळरानामध्ये उभं आहे, त्याला पाणी कोण घालतं? नाही, त्याला पाणी मिळत नाही असं तुम्ही म्हणाल तर याला पालवी फुटली आहे. ती पालवी सांगते की खाली खोल गेलेली मुळं पाणी शोधत गेली आणि त्यांनी पाणी मिळवलेलं आहे. तेव्हा नुसतंच वसंत ऋतू आला असं सांगत नाही. पृथ्वीच्या पोटातलं पाणी त्याला प्राप्त झालेलं आहे. बाहेरून ऋतू वारा ऊन घेऊन येतो, पृथ्वीच्या पोटातलं पाणी ते घेऊन येतं आणि पालवी फुटते. त्या एका पालवीवरून इतकं आपल्याला कळलं. तसं त्याच्या पाहण्यावरून बोलण्यावरून आपल्याला कळलं पाहिजे. आणखी त्याने असं म्हटले, हे सुप्रसिद्ध आहे का, भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकुली नाते. लहानचा कुंभ असा बीजातून बाहेर येतो. जर समजा बी इथं ठेवलं आणि वर दगड ठेवले तर ते वर येता येता मुडून पुन्हा आत जातं. दगड काढल्याबरोबर ते बाहेर येतं. भूमीचे मार्दव हे कुंभाची लवलव काय आहे त्याच्याकडे पाहिलं की कळतं की भूमी किती मृदू आहे. का भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकलीन आहे. जो सुकलीन आहे त्याचे आचार सांगतात की त्याचं कुलीनत्व काय प्रतीचं आहे. अथवा संभ्रमाच्या आयती स्नेहो जैसा ये व्यक्ती, का दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष. एखाद्याच्या घरी आपण अचानक गेलो आणि खरोखरीच त्याला आनंद झाला असेल आणि त्याला आगत स्वागत करायचं असेल तर त्याची धांदल उडते की याला आता कुठे बसू, कसं बसू, काय देऊ काय नाही. आणि तो जर मक्कासारखा कोण आपण म्हणाला तर संपलं. तेव्हा हे ध्यानात घ्या की त्याची जी धांदल उडते त्या धांदल उडण्यावरून आपल्याला कळतं की त्याला अंतःकरणातून उमाळा आलेला आहे आणि त्याला कुठं ठेवू कुठं न ठेवू असं झालेलं आहे. तेव्हा आचार हे तुमच्या अंतःकरणाला स्पष्ट करणारे, व्यक्त करणारे असे असतात. ते आचार मी आता त्यांचे सांगतो कारण मला त्या गुणांचं वर्णन करता येणार नाही. आणि मग ते सगळे गुण हे मुळामध्ये आलेले आहेत. ते असे अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, शांती, आर्जव, आचारोपासनं, शौचम, स्थैर्यम, आत्मविनिग्रह चालू आहे. असे हे 18 गुण दिलेले आहेत. आणि या एकेका गुणावरती आपली प्रतिभा ओवाळून टाकतायत ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरीतला अत्यंत रम्य प्रतिभा विलास पाहायचा असेल तो इथे पाहायचा आहे. एका अहिंसेवरती 100हून अधिक ओव्या आलेल्या आहेत. आचार उपासनेवरती अशाच ओव्या आहेत. आणि पुढं अज्ञान म्हणजे काय आहे इथं
एका वाक्यात परकले व्यासानी, जे ज्ञान नव्हे ते अज्ञान, हे तुम्ही ओळखा. हे 18 गुण यांचं मी सांगितलेलं आहे. हे नसणं म्हणजे अज्ञान. ते नसणं म्हणजे काय हे पुन्हा ज्ञानेश्वरांनी 200-250 ओव्यामध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा 3 शब्दावरती जवळजवळ 500 ओव्या या अध्यायामध्ये, त्या अत्यंत रम्य ओव्या आहेत. त्यातल्या आपण काही पाहू. प्रत्येक गुणावरती त्यांनी काय म्हटले ते नाही सांगता येईल. पण आता अमानित्व, त्याला आपल्या विद्वत्तेचा, संपत्तीचा, सौंदर्याचा, शक्तीचा कशाचाही गर्व नसतो. हे सगळं असूनही पूज्यता डोळानं देखावी, स्वकीर्ती कानी नाही कावी, हा अमुक ऐसा नुहावी से चिरोखा. तो असा वागतो की तो अमुक अमुक आहे हो हे कळणार नाही. तुमच्या आमच्यासारखाच तो असतो, पण त्याची तिकडे कृती अशी काही सुरू असते की तो फार मोठा आहे हे नंतरच आपल्याला कळतं. वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडीवे माझी दडे महिमे भेणे. आणि म्हणून ते दुःख आहे हा काही न घेता हिंडत असतो आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात कळतं की अरे हा असा होता, आणि म्हणतो अरे वा, चुकलं की आपलं. जसं अर्जुनाचं चुकलं 11व्या अध्यायामध्ये. तो कृष्णाला म्हणाला की कृष्णा, बालपणापासून मी तुझ्याशी खेळतोय, हे कृष्ण, हे यादव, हे सख्या, असं मी तुला म्हणत आलो. तू एवढा मोठा आहेस हे मला काय माहिती, मला माफ कर. हे अमानित्व. आपल्याबरोबर आपला सगळा हा जो मोठेपणा, त्याला आपण महावस्त्र म्हणतो. ते महावस्त्र घेऊन आपण हिंडत असतो. ही महावस्त्र टाकून द्यावी लागतात. दुष्यंत जेव्हा कण्व ऋषींच्या आश्रमात जाऊन आले, तेव्हा त्यांनी बाहेर सगळी राजवस्त्र काढून ठेवली. साध्या वेशात गेला. विनित वेशेन प्रविष्टव्यानी तपोवनानिना. तपोवनात जायचं असेल तर विनित वेश परिधान करून गेलं पाहिजे, असं तो राजर्षी म्हणतो. हा तर काय, हा योगीच पुरुष आहे. हे अमानित्व. लौकिकाचा उद्वेगू हा शब्द वापरलाय. वायू हा सर्वत्र हिंडत असतो आणि सांगत असतो की मी हा सर्वत्र भरून राहिलो आहे, पण तेव्हा तुम्ही त्याला हलवलत, नाहीतर तो आपल्या जागी शांत असतो. तसा हा असतो. अदंभत्व, दांभिकपणा त्याच्याजवळ नसतो. दांभिकपणा याचा अर्थ जे आपल्याजवळ नाही ते आपल्याजवळ फार आहे असं दाखवण्याचा आपला गुण. आणि याची गरज पडते ना, आपण विद्वान आहोत हे दाखवावं लागतं. आपण श्रीमंत आहोत, आपण बलवान आहोत हे दाखवावं लागतं. जगामध्ये, व्यवहारामध्ये त्याची गरज असते, म्हणून आपण ते दाखवतो. त्याची गरज नसती तर आपण असे वागलो नसतो, आपण सज्जन असतो. त्यामुळे जे आहे ते आपण सांभाळत असतो. पण गरज असल्यामुळे हे दंभदर्शन होतं. त्यांनी सांगितलं की तेही ज्याच्याजवळ नसतं. कसं? 2 दृष्टांत दिले. कुलवधू लपवी अवयवा. ते कुलवधू आहे, साध्वी स्त्री आहे, ती वस्त्र अशी परिधान करते की पदर लपेटून घेते. देहदर्शन नको यावरती बोलायला. तरी ना तरी कुलवधू लपवी अवयवा. ते नाना कृषीवळू आपले पांघुरवी पेरिले, तैसे झाकी निपजले दानपुण्य. शेतकरी पी पडतो जमिनीमध्ये, तेव्हा ते नुसतं वरून टाकत नाही, त्याच्यावर पुन्हा माती घालतो, ते झाकून ठेवतो. का झाकून ठेवतो? त्यातून पुन्हा बीज येणार आहे. तेव्हा आपल्या ठिकाणची संपत्ती आपण झाकतो, म्हणजे दुसऱ्यापासून चोरून ठेवतो असं नव्हे, तर ती अनेक पटीनं सर्वांना उपयुक्त व्हावं म्हणून आपली शक्ती आपण आपल्या ठिकाणी सर्वांसाठी तिचं संरक्षण करतो. हे अदंभित्व याच्यामध्ये येतं. केळीचे दळवाडे हळू पोकळ आवडे, परी फलोनिया गाडे रसाळा जैसे. खरं पाहिलं तर केळीचं झाड हे पोकळ असतं. ते कापलं तर त्यातून आपल्याला पाणी मिळतं, पण हे पोकळ आहे, त्याला घड लागतात. ते वजनदार घड लागतात. केळी भरदार असतात, ती रुचकर असतात, ती दिसायला सुंदर असतात. दिसायला ते असं दिसतं, त्याचा दंभ त्यानं आणलेला नसतो. त्याचं फलरूप
आपल्याला दिसतं तेव्हा कळतं की हे पोकळ नव्हे, सगळा रस जमिनीतून येऊन त्याचं पोषण चाललेलं असतं. आता अहिंसा. अहिंसा बहुधा आपणा सर्वांचं हे वर्णन पाठ असेल. ज्ञानेश्वरीचं वाचन करणारे अहिंसेच्या वाचनामध्ये दंग असतात. या अहिंसेचं वर्णन करताना त्यांनी पुन्हा असं सांगितलं की मी बाहेर कसा वागतो ते सांगतो, मला अहिंसेचं वर्णन करता येणार नाही. त्यासाठी पुन्हा दृष्टांत दिलेले आहे. स्फटिकाचं घर आहे आणि त्याच्यामध्ये ज्योत लावून ठेवलेली आहे, तर ती ज्योत आतमध्ये डुलते आहे, हलते आहे, सुंदर दिसते आहे, ती मला बाहेरून दिसते. तसं यांच्या देहामध्ये हे मला दिसतं. कशावरून? त्यांच्या चालण्यावरून, त्यांच्या बोलण्यावरून, त्यांच्या पाहण्यावरून ते मी सांगतो. तेव्हा मी ज्योत काय आहे, ज्योततत्व काय आहे, स्फटिक ग्रह कसा आहे, प्रकाशानं भरलेलं ते दाखवतो. आणि मग त्यांनी वर्णन केले. त्याच्या आधी इथं पूर्वपक्ष मांडलेला आहे. कधी नव्हे ते ज्ञानेश्वरांनी पूर्वपक्ष मांडलेला आहे की अहिंसा म्हणजे काय, तेही थोडक्यात सांगतो. ज्या काळात ज्ञानेश्वरी लिहिली गेली त्या काळामध्ये कर्मकांडांचं प्राबल्य फार होतं, यज्ञ यागादिक फार होते. त्यामुळे यज्ञामध्ये पशुबळी दिले जातात. हे सगळं धर्मशुद्धीकरणाचं कार्य ज्ञानेश्वरांनी प्रचंड प्रमाणामध्ये केलेलं आहे. म्हणून असे जे यज्ञ करणारे लोक आहेत, हिंसा करून मी अहिंसा मिळवत आहे असं म्हणणारे, जीवा कारणे करावा जीव घातू असं म्हणणारे, आपल्या सुखासाठी दुसऱ्यांचा जीवाचा घात करणारे जे आहेत, मग आयुर्वेदाची उदाहरणं दिली वगैरे. आयुर्वेदामध्ये किंवा आज सुद्धा देवीचं औषध किंवा लस कशी तयार करतात आपल्याला माहिती आहे. गाईच्या सडावरती अशा उभ्या चिरा मारतात, दुसरं औषध इंजेक्ट करतात आणि मग सगळी काढून घेतात ती लस आणि मग ती आपल्याला टोचतात. आम्हाला बरं वाटावं म्हणून तिला ठार करायचं. तेव्हा हिंसा अहिंसेसाठी करायची, एकाची जीवाची धारणा व्हावी म्हणून दुसऱ्याचा जीवा नष्ट करावं, हे कुठलं आलंय? आयुर्वेदावरती सुद्धा ते बोलले, नुसतं यज्ञ यागावरती नाही. ज्ञानेश्वर किती तपशिलात जातात. जेव्हा सामाजिक अंगानं आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करू त्यावेळेला तुमच्या हे ध्यानात येईल. आणि 13व्या अध्यायात फक्त उपयोगी आहे. 13व्या अध्यायात ते दृष्टांत दिलेले आहेत सामाजिक जीवनातले, की त्यावेळेचा समाज काय होता, समाजाची धर्मव्यवस्था काय होती, धर्मभावना काय होती आणि कोणकोणत्या पद्धतीचे उपासना प्रकार चालू होते, हे सगळं आपल्याला इथं मिळतं. आपली कुटुंब व्यवस्था सुद्धा इथं पाहायला मिळते. विशेषतः अज्ञानाचं वर्णन ज्ञानेश्वरांनी 250-300 ओव्यात जे केलेले, त्या अज्ञानामध्ये आपण सगळे कसे व्यवस्थित बसतो आणि त्यात काही बदल नाही आहे. पहा, आपण आता हा पूर्वपक्ष सोडून देऊ, उत्तर पक्ष आहे तो बघा. आणि सगळ्यांची मतं सांगितली आणि मग म्हटले, आता स्वमत बोली गेलं. आता मला काय वाटतंय हिंसेबद्दल ते मी तुम्हाला सांगतो. ते सांगत असताना मग तो चालतो कसा, इथपासून वर्णाला सुरुवात झाली आहे. तो उभा राहतो कसा, तो पाहतो कसा, तैसे परमाणुपा गुंतले, जाणून जीव सानुले, कारुण्या माझी पाऊले लपून चाले. तो इतका हलकेच चालतो, हलक्या पावलाने चालतो. हलके पाऊल म्हणजे पाऊल कमी वजन करून तो चालतो. धपाधपा तो चालत नाही, हळूहळू तो चालतो. त्याला असं वाटतं की हे जे परमाणू आहे तिथे, त्यांच्यामध्ये जे चैतन्य आहे, ध्यानात घ्या, परमाणूमध्ये चैतन्य जे आहे त्याच्यामध्ये सानुले जीव जे आहे, त्यांच्यासाठी करुणा जी आहे ती पायात घातली. वाहन, आपण ज्या वाहना घालतो त्याच्याऐवजी करुणेच्या वाहना घालून तो चालत निघालेला आहे. आणि चालताना काय करतो, आधी आपल्या दृष्टीतून कृपा पुढे अंतरतो. लोक आपल्यासाठी पायघड्या घालतात, नाही घातल्या तर अजूनही जावई बापू रुसून बसतात. इथं आपल्याच कृपादृष्टीच्या पायघड्या घालत तो चाललाय, कारण ही कृपादृष्टी त्या अणूवरती आणि त्या अणूशी बिलगलेले जे जीवाणू आहेत त्यांना प्राप्त हो. ती
वाट कृपेची करीतू, ते दिशाची स्नेह भरितू, सर्व दिशाच आपल्या प्रेमानं ते भरून घेतात. जीवातळी अंथरी तू आपुला जीव, आपला जीवच जिथं जीवासाठी अंथरून ठेवतात. पायघडी आपल्या जीवाची ते करतात, दृष्टीचे करतात, मन शक्तीचे करतात, पाऊल हलकं करतात आणि पाऊल चालत जातात. ऐसिया जतना चालणे जया अर्जुना, हे अनिर्वाच्य परिमाणा पुरी जैना. अरे, हे मी त्याच्या क्रियेचं वर्णन करतोय, तेही मला आता करता येत नाही रे, असं ते सांगतात. ते मोहाचे नि सांगडे, लासी पिली धरी तोंडे, तेच दातांचे अगरडे, लागती जैसे. मांजरी आहे. मांजरी आपली पिलं एकाच जागी ठेवत नाही, तो बोका आहे. तेव्हा केव्हा येऊन खाईल म्हणून सारखी जागा बदलते. जागा बदलताना ती दातात असं धरते, त्याला ते दात तर त्याला लागत नाही, ते तर उचललं जातं. तसं माझे दात माझ्या शरीराची सगळी इंद्रिय कशी मी हलकी करतो, कुणालाही त्याच्यामुळे त्रास होणार नाही अशी माझी पावलं असतील. नाना कमळ जळे, डोल विजती ढाळे, तू जेणे पाळे बुबुळे, वारा घेपे. कमळाचं पान आहे, ते पान हलकेच असं वाऱ्यावरती हलतंय. ते हलत असताना वारा किती मृदू हलत असेल. पाण्यावरून येणारा कमलपत्राच्या हलण्यानं येणारा तो किती शीतल असेल, किती मंद असेल. तो डोळ्याला तसा आल्हाददायक वाटावा, तसं याचं चालणं असतं. कोमलतेच्या, शीतलतेच्या, कारुण्याच्या सगळ्या परी ज्याच्यामध्ये येऊन जातात. तैसेनी मार्दवे पाय, अशा मृदू अंतःकरणाने हे जड बोजड पाय मृदू करून भूमीवर नसी तू जाय. भूमीवरती अशी पावलं टाकत तो जातो. ऐसिया लघिमा चालता, लघिमा म्हणजे हलकेपण, असं हलकेपण घेऊन कृमी कीटक पांडुसुता, देखे तरी मागवता हळूची निघे. अशी पावलं घेऊन असं अंतःकरण घेऊन हलत असताना जर एखादा कृमी कीटक दिसला तर तो काय करतो, तो पुढे जात नाही, तो वाट वेगळी करतो किंवा मागे परततो. या का कोळती, तो काय म्हणतो, म्हणे पावो धडपडील तरी स्वामींची निद्रा मोडेल. त्या लहानच्या मुगीमध्ये तो स्वामी परब्रह्म विश्वाचा स्वामी झोपला असेल. माझ्या पावलांच्या आवाजानं त्याची झोप मोडेल म्हणून तो परत फिरतो. या का कोळती वाहने घे मागवती, कोणीही व्यक्ती नवचे जरी, असे वर्णन आहे. आता हे वर्णन व्यवहारामध्ये कसं चालेल? जे मुंबईत राहिले त्यांना तर सांगायचं काहीच कारण नाही. ते लोकलमध्ये कसे चढतात, जे मुंबईत आले आहेत त्यांना ते कळेल. रोज ते युद्धच असतं. लोकलमध्ये चढणं म्हणजे ह्याला आले त्याला आले, आपण आत घुस, आणि घुसलं म्हणजे या आता या आता. तर लोकल सुटते तोवर जीवनात हे चालत नाही. पण आदर्श उभे करावे लागतात. आदर्श एकदा नजरेपुढे असले की तुमच्या दैनंदिन व्यवहारात तुम्ही संयमी राहता, तुम्ही विचारी राहता. तुम्ही केवळ स्वार्थी आत्मकेंद्रित राहत नाही, तुम्ही सर्वांचे राहता. सर्वांचं होईल इतकंच तुम्ही करता. होईल तितकं करणं ही सुद्धा साधना आहे. काल आपण ते पाहिलं, अभ्यास योगेन कौंतेय. तर तो अभ्यास योग सुरू होतो. तो आदर्श पुढे असेल तर. आता बोलणं कसं आहे हे चालणं झालं, आता बोलणं कसं आहे. स्वये सचणेची ते सुकुमार, श्वास घेताना सुद्धा शांतपणे. मुगमोहाचे माहेर, संबंध मुद्रेवरती स्नेह राहायला आलेला आहे माहेर. माधुर्या जाहले अंकुर दशरथैसे. दात सुद्धा कसे, तर गोडपणा जो असतो तेच दात म्हणून इथे आलेलं आहे. दात नाव तसं वेगळं कठीण द्रव्य तिथं नाही, ते माधुर्यच दाताचं रूप घेऊन आलेले. पुढा स्नेह पाजरे, माघा चालती अक्षरे. बोलण्याच्या आधी त्याच्याकडे पाहिलं की असं वाटतं की आता हा प्रेमळपणे बोलणार आहे. तेव्हा पाहता क्षणी कळतं आणि मग त्या शब्दातून ते प्रकट होते. पुढा स्नेह पाजरे, माघा चालती अक्षरे. शब्द पाठी अवतरे, कृपा आधी. आधी कृपा आणि मग शब्द येतो पाहता क्षणीच. मिलिटरीतला माणूस कसा पाहतो आणि आई कशी पाहते, या दोन नजरा डोळ्यापुढे आणा म्हणजे तुम्हाला कळेल. पुढा
स्नेह पाजरे का पुढे दरारा अवतरे हे आपल्या लक्षात येईल. तर बोलणं येत नाही, आधी तो बोलतच नाही. पण जर बोलायचं झालं तर विचार करून तो बोलतो. अरे, हा शांत चित्तानं माझ्याकडे आलेला आहे, ह्याची शांतता तर नष्ट होणार नाही ना. मांडलेली गोठी अन मोडेल ह्याच्या मनाची स्थिरता माझ्या बोलण्यानं नष्ट होईल. नको तसं ह्याचं वागणं. मला अत्यंत आवडणारी अशी उपमा पुढे येते. का नाद ब्रह्मची मुसे आले की गंगा पय असळले पतिव्रते आले वार्धक्य जैसे. पतिव्रतेला वार्धक्य आल्यानंतर जे असतं, करा तुम्ही याचा विचार. पतिव्रता, ऐन तारुण्यातली पतिव्रता, प्रौढावस्थेतली पतिव्रता आणि वार्धक्यावस्थेतील पतिव्रता, परिपक्व झालेलं पातिव्रत्य. आता आणखी पातिव्रत्य कुठं वाढवायचं आहे सांग. ती पूर्णता, जिथं शुद्ध चारित्र्याची, एकनिष्ठतेची, अनन्य गतिकेची, पुण्यमय अशी जी ती अवस्था असते, ती अवस्था म्हणजे त्याच्या बोलण्यातून, त्याच्या दर्शनातून, त्याच्या चालण्यातून, त्याच्या व्यवहारातून, त्याच्या आचारातून आपल्याला दिसत असते. ते पतिव्रतेचं वार्धक्य अनुभव तसं असतं. काल आपण कविता ऐकली, पक्व फळा परी सहजपणाने गळले हो. ते पक्व रूपातले जे असतं, परिपक्व, परी म्हणजे सर्व बाजूने पिकलेलं, आता पिकायचं काही उरलेलं नाही, असं पातिव्रत हे त्याच्या दर्शनामध्ये असतं. त्याचं बोलणं किती रसाळ असतं, किती मृदू असतं, हे नंतर आलेलं आहे. त्याचं मन कसं आहे, एक 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 गुण पाहायचे आहेत. आता मन कसं आहे हे सांगताना ते म्हणतात की मी आत्तापर्यंत काय सांगितलं, त्याचे आचार मी सांगितले, म्हणजे त्याचं मनच मी सांगितलं ना. पुन्हा त्यांनी दृष्टांत दिला आहे. जे बीज भुई खोविले तेची वरी रुख झाले, तैसे इंद्रिय द्वारी फाकले अंतरसकी. जे जमिनीमध्ये बी पेरलं ते त्याच्या जातीचं झाड घेऊन वर येतं. तसं मी आत्तापर्यंत जे सांगितलं ते त्याचं मनच सांगितलं. म्हणून पुन्हा मनाचं वर्णन ते करत बसत नाही. सोय वर्णन करता येत नाही म्हणून नव्हे, तर वर्णन याच रीतीने ह्याचं करावं लागतं, म्हणून ते आपल्यापुढे ठेवलेलं आहे त्यांनी. त्यानंतर एक 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 आपण पुरं करत जाऊ. या क्षमा, त्या क्षमेचं वर्णन करत असताना, उन्हाळेनी जो न तपे मिळवंती न कापे, काय सेनी न वासिपे पातळे या, स्वशिखरांचा भालू नेणे जैसा मेरू. मेरू पर्वत आहे. मेरू पर्वत हा तिन्ही लोकांना व्यापून राहणारा पर्वत आहे. तो वरती आहे, पृथ्वीवरती आहे, पाताळातही आहे. या स्वर्ग, पृथ्वीलोक आणि पाताळ तिन्ही ठिकाणी असणारा हा मेरू पर्वत आहे. सर्वात उंच पर्वत आहे, विशाल पर्वत आहे, स्थिर पर्वत आहे, जड वजनदार तो पर्वत आहे. त्याला अनंत शिखरं आहेत, पण त्या शिखरामुळे तो दबत नाही किंवा त्याला संताप होत नाही. अशी ती क्षमा आहे. क्षमा, माझंच ओझं मी घेतो. काल मी सांगितलं की माझ्या खांद्याला माझ्या मस्तकाचं ओझं नाही. तसं मेरू पर्वताला त्याच्या शिखरांचं ओझं नाही. पण ते केव्हा ओझं होतं, जेव्हा त्या शिखराचा आणि त्याचा आंतरिक संबंध तुटतो, तेव्हा गर्व म्हणून शिखर आली, मेरू पर्वत दबलाच म्हणून समजा, तेव्हा इथं क्षमा आहे. हे अंतर्यामी सात्विक वृत्ती त्याचं सगळं वजन पेलून घेते, इतरांना ते देत राहते. अंगाजे पातळे ते करून घाली या फुले, तेथे सहातेनी नवले खेपी देना. हे वर्णन आहे की तो जे येईल अंगावरती ते सहन करतो. नुसतं सहन करतो असं नाही, तो सहन करतो, त्यालाही सहन करण्याची शक्ती तो देतो. ही दुहेरी क्रिया आहे, स्वतःची आणि इतरांची. मग आर्जव गुण येतो. आर्जव, रुजुता, सरळपणा. सरळ असणं हे किती अवघड आहे. आपण वाकडं जास्त जातो, म्हणून सरळ काय हे सांगण्याचा प्रसंग येतो. म्हणून त्यांनी सांगितलं की अमृताची धार जशी ओतली जाते, तुम्ही पहा की तेलाची धार जशी एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात जेव्हा आपण ओततो तेव्हा ती अगदी सरळ येते. पाण्याच्या धारेचं सांगता येत नाही. तेलाची धार जशी, अमृताची धार जशी, तसं त्याचं मन सरळ आहे.
या हृदयातून त्या हृदयात ते सरळ जातं, प्रवेश करतो. त्या हृदयाला आपलं हृदय ते करतो, याचं नाव आर्जव. आणि ते कशामुळे होतं? जेव्हा आपण आपल्याजवळ काही चोरून ठेवत नाही, आपलं हृदय पूर्णपणे जेव्हा आपण उघडं करतो, तेव्हा दुसऱ्याचं हृदय उघडलेलं आपल्याला दिसते, कारण तोही नंतर उघडतो. फाकल्या इंदिवरा परिवारू नाही धनुर्धरा, तैसा कोण कौपरा नेण्याची. जो कमळाचं फूल उमललं, पूर्ण उमलल्यानंतर सर्व गंध ते देतं, सर्व सौंदर्य ते देतं, ते सर्व आत्मरूप आपल्याला देते. ते सर्व पाहिल्यानंतर आपलं मन प्रसन्न होतं. तेव्हा प्रसन्नता ही तुमच्या पूर्ण उमलण्यावरती आहे. तुम्ही जितकं सरळपणे स्वतःला दाखवाल, दुसऱ्याला द्याल, त्याप्रमाणे. मग पुढे म्हटलंय की दाही इंद्रिये प्रांजळे, निष्प्रपंचे निर्मळे, पाचही पालव मोकळे, आठही पहार अमृताची धार, तैसे उजवंतर किंबहुना जो माहेर. या चिन्हांची ही दाही इंद्रिय प्रकट होतात. त्याचा पदरनी पदर जेव्हा उलगडला जातो, पदरनी पदर याला महत्व आहे. आपण खूप उघडं करतो आणि नेमकं मर्म जे आहे ते झाकून ठेवतो. तेव्हा तसं होता कामा नये. संपूर्णतेनं जेव्हा तुम्ही प्रकटीकरण स्वतःचं करा, तेव्हा दुसरा जो तो तुमचा होतो. मग आचार्योपासना येते. आता आचार्योपासना हा आजच्या भाषेत बोलायचं तर ज्ञानेश्वरांचा वीक पॉइंट आहे, किंबहुना सर्व भक्तांचा आहे. आणि आचार्य हे काय असतात, गुरु हे काय असतात? गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वर हे आपण म्हणतो. त्यावेळी ज्ञानेश्वरांच्या समोर निवृत्तीनाथ आहेत. गुरुच्या समोर आचार्योपासनेवरती ते बोलतात आणि मग ते सांगत असताना ते म्हणतात, समोर गुरु आहेत, त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवायचं आहे. ते तर आहेच, हे नित्य उपासनेचा भाग झाला. पण समजा मी बाहेर गेलो तर ज्या दिशेकडून, म्हणजे गुरुच्या दिशेकडून येणारा वारा, गुरुचं निवासस्थान, गुरुनी स्पर्श केलेले पदार्थ, गुरुनी अंगावरती वापरलेली वस्त्र, या सगळ्या गोष्टी गुरुमय असतात. काल मी चक्रधर स्वामींचं वर्णन तुमच्यापुढे ठेवलं. कुणीतरी एक शिष्य त्यांच्या गुरुकडून एक वस्त्र घेऊन आला द्यायला. गोविंद प्रभू हे त्याचे गुरु. त्यांनी वस्त्र आणून दिलं. आणून दिल्यावर चक्रधर स्वामींनी ते घेतलं. वेड्या पिशासारखं ते करू लागले, इथं ठेव तिथं ठेव, सारखं असंच करत राहिले. ते थांबेच ना. शिष्याने म्हटलं, हे तुम्ही काय करतात? तुमचं हे काय चाललंय? ते बोलतच नाही. हे वस्त्र जेव्हा तुटलं तेव्हा ते थांबले. हा वेडेपणा, इथे शहाणपणा असतो. कारण गुरु आपल्या अंगातल्या कणाकणामध्ये भिनले आणि आतले झाले म्हणजे आपण गुरुमय झालो. गुरु शिष्यमय होणं म्हणजे शिष्य गुरुमय होणं. या ज्या गोष्टी असतात त्या अंतर्बाह्य एकच असतात. म्हणून एकाच भाषेत मी पण उलटं बोललोय तर ह्या क्रिया जवळजवळ 100-100 ओव्यामध्ये त्यांनी मांडलेले आहेत. परी गुरु आज्ञा धरिले, देह गावी असे ऐकले, वासुरा लाविले जावे जैसे. जाव्याला वासरू बांधले, त्याला आता आपल्याकडे जायचे. तेव्हा मी तर येथे प्रपंचानं बांधला गेलोय. मला प्रपंचाच्या दाव्यातून सुटायचे, गुरुकडे जायचे, काय करू? म्हणून त्याची तडफड चालली आहे. नारद भक्तिसूत्र इथं तुमच्याकडे ठेवता येईल. त्या भक्तिसूत्रामध्ये तेच आहे, कीर्तन विस्मरणे, व्याकुळता मी विसरलो की व्याकुळता येते. प्रेम असं असतं, यथा व्रज गोपिकानाम, त्या वृंदावनातल्या गोपींचं जसं प्रेम होतं. कृष्ण डोळ्याआड झाला या बिघडल्या, वेड्या वाकड्या झाल्या. अंतर्यामी भक्तीचा आदर्श म्हणून नारदांनी व्रजगोपी दाखवले आहेत. जसं व्रजगोपिकांची अवस्था आहे ही जिवंत असतानाची अवस्था आहे, मेल्यानंतर काय व्हावं त्याचं वर्णन केलंय. त्याने असं म्हटलंय की माझ्या देहाची ज्योत, म्हणजे देहामध्ये 5 तत्व आहेत, पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश. त्यातलं तेज गुरुच्या निवासस्थानी जो दिवा लावला असेल त्या तेजात माझं तेज मिसळून जाऊन दे. गुरुच्या चरणासाठी जे पाणी हंड असेल त्याच्यामध्ये माझ्या देहातलं आपतत्व जाऊ दे. गुरु ज्या
आसनावरती बसतील त्या खालची भूमी आणण्यासाठी माझ्या देहातले जे काही पृथ्वी तत्व आहे ते होऊन दे, असं त्यांनी म्हणत म्हणत आपल्या देहाच्या विसर्जनाच्या क्रियासुद्धा त्या गुरुच्या सेवेसाठी कशा लागाव्यात त्याचं वर्णन केले. ही आचार्य उपासना मी फार थोडक्यात ओळखते, त्याचा फक्त आशय मी सांगतोय. हे वाचून पहा, म्हणजे उत्कटता काय असते आणि समर्पण, आत्मसमर्पण, आत्मनिवेदन ही जी नवविधा भक्ती ती शेवटची अवस्था आहे. त्या अवस्थेचं चित्रण इथं आपल्याला मिळेल. कैवल्य सुखासाठी परमाणू घे किरटी, उधळती पाया पाठी तारता दे. माझ्या देहाचे कणकण होऊन त्यांच्या गुरूंच्या चरणाखाली पडू दे. त्यांनी त्याच्यावरून चालू दे. नुसत्या माझ्या देहावरून नये, तर मी पुन्हा चक्रधर स्वामींची आठवण तुम्हाला देतो. लीळा चरित्र हे या अंगानं वाचण्यासारखं आहे. त्यांचा शिष्य आहे तो असा. चक्रधर स्वामी आतल्या खोलीत झोपलेला असतील, त्या उंबरट्यावरती डोकं टेकून झोपलेला असेल. चक्रधर स्वामी लवकर उठायचे, ज्याला जरा जास्त झोप, जाड्य भारी असं वर्णन आहे. तो झोपलेला असायचा. ते येतात आणि याच्या छातीवरती पाऊल ठेवतात, उजवं पाऊल, अंगठा असा दाबतात आणि हा खडबडून जागा होतो, चिडत नाही. तो पाय धरून ठेवतो आणि त्या अंगठ्याचं चुंबन घेत बसतो आणि म्हणतो, सुख होत आहे, सुख होत आहे. तेव्हा गुरुच्या चरणांनी छातीवरती दाब दिला तरी सुख होत आहे आणि ते पाय सोडावेसे वाटत नाहीत, अशी वर्णनं त्याच्यामध्ये आहेत. गुरुच्या प्रीतीची, भक्तीची ही आत्यंतिक अवस्था आपण म्हणू, ही स्वाभाविक अवस्था असते. ज्याला आपण आत्यंतिक म्हणतो, ज्याला आपण चमत्कार म्हणतो, मिरॅकल्स म्हणतो, त्या इथं स्वाभाविक गोष्टी असतात. अशी ही वर्णनं येत रे. 18च्या 18 ही वर्णनं झाल्यावर मग त्यांनी असं म्हटलंय की हे झालं ज्ञान. ज्ञानाचं वर्णन न करता ज्ञानी माणसाच्या आचाराचं वर्णन करून ज्ञान कसं असतं ते सांगितलं. याच्या उलट ते अज्ञान. ते फक्त एका शब्दात इथे गीतेत म्हटलेलं आहे, ते 300 वेळामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. तेव्हा ज्ञान अज्ञान झालं. मग ज्ञेय काय आहे, जाणण्यासारखं काय आहे, ते परब्रह्म. त्याच्या वर्णनाला प्रारंभ होतो. प्रकृतीचं मूळ स्वरूप काय आहे, ते त्रिगुणात्मक काय आहे, त्या त्रिगुणाच्या अतीत असं काय जायचं, ते 14व्या अध्यायात आहे. आणि 15व्या अध्यायात मग क्षराक्षर विवेकातून पुरुषोत्तम योगापर्यंत आपण पोचतो. म्हणजे ज्ञेय जे आहे ते पुरुषोत्तम आहे. म्हणून उद्या मी 13, 14 आणि 15 यांची सांधेजोड करत ते म्हणणार आहे. त्यात निकष जे आहे ते सूत्ररूपाने उद्या मी सांगेन. ओम शांती शांती शांती.